सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 11 आहे. काय चाललंय वर्णन? 10व्या गाथेमध्ये द्रव्य कशाला म्हणतात हे सांगितलं. त्याची 3 लक्षणं सांगितली. काय काय? सद्द्रव्य लक्षणम, उत्पादवे द्रव्ययुक्तम सत, आणि द्रव्य कशाला म्हणतात 3 व्याख्या सांगितल्या ना. सत द्रव्य लक्षणम, उत्पादवे द्रव्ययुक्तम सत आणि गुणपर्यय व द्रव्यम, हे 3 द्रव्याची व्याख्या आहेत. मग त्याच्यामध्ये प्रत्येकाचं विश्लेषण करणार आता. मग त्यात पहिल्यांदा करतायत उत्पादवे द्रव्ययुक्तम सत आहे, तर म्हणजे काय समजायचं त्याच्यातून ते 11व्या गाथेत घ्यायला लागेल. 11वी गाथ म्हणजे सगळ्याचं सेपरेट करून विशेष वर्णन करणार. उत्पत्ती व विनाशो दवसयनथियथिसभाव विगमोपादधुवत्तम करेन्ति तस्यैव पज्जायाम. काय सांगितलं? द्रव्यार्थिक नयाने द्रव्य कसं आहे आणि पर्यायार्थिक नयाने द्रव्य कसं आहे सांगा. कसं आहे? द्रव्यार्थिक नयाने द्रव्य सत आहे, ध्रुव आहे, नित्य आहे. आणि पर्यायार्थिक नयाने कसं आहे? अनित्य. अनित्य आहे म्हणजे उत्पाद वे ध्रुव्य हे द्रव्य आहे असं म्हणा. सहित आहे म्हटलं तरी परत द्रव्याकडे जाणार. ठीक आहे. पर्यायार्थिक नयाने उत्पाद वे द्रव्यवान असं तिकडून जरी घेतलं तरी वान नाही, उत्पाद वे द्रव्य द्रव्यामध्ये असतात असं म्हटलं तर पर्यायार्थिक नयाने झालं. मग द्रव्यार्थिक नयाने द्रव्याचा उत्पाद व्यय होत नाही, पण पर्यायार्थिक नयाने द्रव्याचाच उत्पाद होतो, द्रव्याचाच व्यय होतो आणि द्रव्यच ध्रुव आहे असं सांगितलं. संगीता काकी माझ्यासमोर बसा की. सोनल, लय वर्षांनी दिसायला लागले काकीजी. काय सांगितलं होतं काल ह्याच्यामध्ये आपण? उत्पाद वे द्रव्य नय घटवले होते. कुठल्या नयाने उत्पाद आहे, व्यय आहे, ध्रुव आहे द्रव्यामध्ये? तर कुठल्या नयाने आहे? कुठलं नाही? द्रव्यामध्ये उत्पाद होतो. कुठला नाही आहे सोनी? अनुपचारिक सद्भूत. असं सारखं सारखं फिरवलं तर तुम्ही दुसरीकडेच फिरताय. अनुपचारिक सद्भूत व्यवहार नाही बाबा. अनुपचारिक सद्भूत मध्ये काय येतं? औपचारिक सद्भूत. नाही, काय एक नाही तर दुसरं. त्याला काय मग गुण. हा, मग कुठलं येणार? उत्पाद ही पर्याय आहे म्हणल्यावर उपचारित सद्भूत म्हणा किंवा मग भेदवृत्ती म्हणा. सोनल काय म्हणले? भेदवृत्ती. काय सांगितले मी? द्रव्यामध्ये उत्पाद वेळ ध्रुवता उपचारित सद्भूत व्यवहार नाही किंवा भेदवृत्ती नाही. तुला हे सांगितले मी. कळलं? तर प्रवचनसारमध्ये थोडंसं त्याच्या रिलेटेड आलं होतं प्रकरण, म्हणून ते वाचत होतो. 101 पासून ते पुढच्या गाथा घेतल्यात. द्रव्यामध्ये उत्पाद आहे, व्यय आहे, पण त्याचा कर्ता कोण आहे? जे काही द्रव्यामध्ये उत्पाद होतो, व्यय होतो, तर त्याचा कोण कर्ता आहे?
न द्रव्य पण करताय हे पण सांगायचं आहे. परद्रव्य तर नाहीच नाही, पण मी पण माझ्या उत्पादाचा करता नाही आहे. का बरं? कारण मला पाहिजे तशी पर्याय मी उत्पन्न करू शकत नाही. फक्त पर्यायच पर्यायाचा करता असं सांगितलं जाईल जेव्हा अभिन्न षटकार्क दाखवतो. तर सांगतायत जर पर्यायाचा करता मी नाही, काय मामा, मला पाहिजे निरोगी पर्याय पाहिजे, एकदम सुख पाहिजे पर्यायात सगळं, कसली आकुलता नको, प्रतिकूलता नको, अशी पर्याय मला पाहिजे, उत्पन्न करा. तुमची पर्याय पण तुम्ही उत्पन्न करू शकत नाही हे सांगायला लागलेत शास्त्रात. का? कारण जसं द्रव्य स्वतंत्र आहे तसं त्याचं परिणमन पण स्वतंत्र आहे. त्या पर्यायाचा करता ती पर्यायच आहे आणि ती कधी निश्चित आहे? केवली भगवंतांच्या ज्ञानात अनंत काळापूर्वी झळकली आहे, त्यामुळं ती तशीच उत्पन्न होणार. त्याला बदलायला गेलो तर, अशी येऊ नये अशी भावना केली तर काय दोष लागतो? जी काय आत्ता पर्याय उत्पन्न झाली आहे ती अशी नको, मला दुःख नको व्हायला पाहिजे होतं, मला रोग व्हायला नको होता, असा वियोग व्हायला नको होता, असं आपण जर चिंतन केलं, ही उत्पाद किंवा असा व्यय व्हायला नको होता असं म्हटलं तर काय झालं? काय दोष येतो? क्रमबद्ध पर्यायावरती विश्वास नाही, म्हणजे केवली अवर्णवाद म्हणायचं त्याला, अवर्णवाद. भगवंतांच्या वाणीचा अविनय केला आपण, अनादर केला, अस्वीकार केला, अश्रद्धान केलं, म्हणल्यावर सगळ्यात मोठा दोष अवर्णवाद होतो. भगवंतांनी सांगितलं असं घडणार तर असंच घडणार आहे, स्वीकार करायचं फक्त आपल्या हातात आहे. बदलायला जाऊ नकात किंवा का म्हणून प्रश्न विचारू नकात. कोण बदलणार आहे त्याला किंवा कोण उत्पन्न करणार आहे? त्यामुळं कशाचा करता मी नाही. तर प्रश्न विचारले त्यांनी की पर्यायाचा करता जर मी नाही असं म्हणता तर पुरुषार्थ का करायचा? कोणते पर्याय उत्पन्न होणार ते माहिती नाही. मग त्या पर्यायाचा मी करता बनल ना. मी पैसा कमवणार असं मी जर भाव केले किंवा काय म्हणायचं तसा पुरुषार्थ मी केला तर पैसा मिळाला मला. मग पुरुषार्थ केला म्हणून मिळाला की नाही? जर नाही तर पुरुषार्थ बंद पडेल, म्हणजे पुरुषार्थ करणार नाही कोण जर तशा पर्यायाचा मी करता नाही तर. पुरुषार्थ पण हवा आणि त्याच्याबरोबर तसं भाग्यही हवं, तर ते दोन्ही मिळाले तर होणार, जर नसेल तर ते नाही पण होणार. बर, मागं सांगितलं होतं उत्तर मी याचं. काय उत्तर होतं? काय उत्तर होतं? कोण होतं माझ्यासमोर? का मी एकटीच होते? पुरुषार्थ वर्तमान आणि भविष्यासाठी सांगितला जातो आणि दैव हे भूतकाळासाठी सांगितलं जातं. म्हणजे असं निरर्गलता पण येणार नाही की मग कशाला पुरुषार्थ करायचा जर पर्यायाला मी उत्पन्न करणारा नाही आहे, जर त्याचा उत्पाद माझ्यामुळं होत नाही तर मी का पुरुषार्थ करायचा, का धन कमवायचं, असं म्हणून कोणी स्वच्छंदी होईल किंवा दैववादीचा प्रसंग येईल तर सांगतायत की असं पण नाही. का? पर्याय आपल्या स्वकाळात उत्पन्न होते, त्यामध्ये कोणी फेरफार करणारा नाही. पण वस्तुव्यवस्था समजून पुरुषार्थाचे कार्य द्रव्य सन्मुख सुरू झाले. वस्तू समजून घ्या, ही व्यवस्था समजून घ्या. काय? जी पर्याय ज्या समयाला उत्पन्न होणार आहे त्याच समयाला तशीच आणि तीच पर्याय उत्पन्न होणार. जमजस्स जम्मी देशे जेण विधानेन जम्मी कालम्मी. जे ज्या दिवसात ज्या काळात जसं जन्मणार मरणार तसं होणार आहे. त्याच्यामध्ये कोण इंद्र नरेंद्र जिनेंद्र काय बदल करू शकत नाहीत. मग तसं सांगितलं इथं पण पुरुषार्थ कधी होणार? जेव्हा ही वस्तुव्यवस्था समजली त्यावेळेस तिथं त्याच्या सन्मुख होऊन तुमचं कार्य सहज होणार. पण त्यासाठी पूर्वी त्याच्या पुरुषार्थ स्वीकार आवश्यक आहे वस्तुव्यवस्थेचा. पर्यायावरून दृष्टी हटली. जेव्हा वस्तुव्यवस्था समजली तेव्हा पर्यायावरून दृष्टी हटली. ध्रुवावर दृष्टी केल्याने पर्यायात योग्य पुरुषार्थ सहज घडतो. काय सांगतेय मी? म्हणजे ज्ञानी असं पण म्हणणार नाही की मी पुरुषार्थ केला म्हणून मिळालं किंवा मला पुरुषार्थ करावा लागणार आहे मी करणार आहे, हा पण भाव नाही राहिला. तुमची परिणती तशीच होतं जशी भवितव्यता असते.
ती पर्याय देखील स्वकाळातच सतच आहे. जरी तुम्ही पुरुषार्थ केला आणि तशी पर्याय जी काही उत्पन्न झाली ती सुद्धा त्या काळात सत आहे. म्हणजे तशीच उत्पन्न होणार होती, तशीच झाली, ही सत म्हटलं गेलं. त्या काळामध्ये ती सत आहे. दैव हे भूतकाळासाठी लावले जाते. वर्तमान व भावी अपेक्षेने पुरुषार्थ केला जातो. पुरुषार्थ केला तरी जी पर्याय जेव्हा उत्पन्न होणार ती तेव्हाच होणार, त्यामध्ये फेरबदल होत नाही. अन्यथा कोणी जीव पुरुषार्थ करून वर्तमान भवातच मोक्ष प्राप्त करू शकेल, पण तसे होत नाही, कारण पर्याय सत आहे. म्हणजे पर्याय सुद्धा त्या त्या काळामध्ये सत आहे म्हटलं ना. म्हणजे जी आत्ता या काळामध्ये 3 वाजले तर 3 वाजता अशी पर्याय उत्पन्न होणार होती, ती अशीच उत्पन्न झाली आहे. ह्याला काय बदलू शकत नाही किंवा अशी का झाली याच्यामध्ये पण आपला पुरुषार्थ चालत नाही. त्यामुळं ती पर्याय त्या काळात सत आहे. इथून मरून जिथं जाणार आहे आपण ते सुद्धा काय सांगितलं, विधी लिखित आहे. तुम्ही तुमच्या परिणामांनी ती गती, ती पर्याय बांधता, पण त्याच्यामध्ये पण आपण फेरबदल करू शकत नाही. जसं सांगितलं होतं काय, श्रेणिकाने कुठली पर्याय बांधली, नरकाची पर्याय बांधली. आणि जेव्हा कळालं दिव्यध्वनीतून चेलनेला की श्रेणिक नरकाला जाणार आहे आणि तिथं खूप काळपर्यंत 7व्या नरकात जाणार आहे वगैरे, हे सगळं कळालं, त्यावेळेस नरकाला जाणार आहे एवढं कळालं चेलनेला. त्यावेळेस चेलना म्हणाली काय की हे भगवान काहीतरी सूट द्या, म्हणजे त्याला नरकाला नाही जायचं किंवा तसलं दुःख न भोगावं लागावं म्हणून काहीतरी ऑप्शन द्या ना, काय म्हणते त्याला, ऑब्जेक्टिव्ज. म्हटली मी काय पुरुषार्थ करू की त्यांनी नरकाला न जावं. तर भगवंतांनी सांगितलं की असंच घडणार आहे, ह्याच्यामध्ये बदल होणार नाही. मग ती पुन्हा पुन्हा विनंती करती म्हटल्यावर सांगितलं होतं काय, भगवंतांनी सांगितलं 3 गोष्टींची मला उत्तरं दे तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मग सांगितलं होतं कुठल्या 3 गोष्टी माहीत नाही, सांगावं, सांगितलं होतं मागं मी, आठवतंय. पहिलं सांगितलं 3 कार्य करू नये असं सांगितलं तिला. जर ते तू बोल बोल की कुठले, त्यांच्या घरी कोणी गेलं नाही त्यांच्याकडनं मुठभर मोहरी आणायची का? नाही 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 नाही, ते एक नमस्कार करायला सांगायचं होतं महावीरांना, त्यांच्या मावशीला कुणाला. पूर्वाश्रमीची जी मावशी होती तिने डोळे फोडून घेतले पण नमस्कार केली नाही. पहिलं सांगितलं की एकदा तिला समोशरणात आण तर मी समजतो, तर तुझी पर्याय मी बदलून देतो असं म्हणले भगवान. काय, जी महावीरांची पूर्वाश्रमीची मावशी होती ना, ती महावीरांचं दर्शन करत नव्हती. कशी योग्यता असते प्रत्येकाची. तर तिला सांगितलं, महावीरांनी सांगितलं चेलनेला एकदा तिला फक्त समोशरणात घेऊन ये आणि दर्शन करो, तर मग तुला पण तुझी पर्याय बदलून देतो. ठीक आहे म्हणली, हे काय अवघड नाही आहे, मी काय राणी आहे म्हणली या राज्याची, त्यामुळं मी अधिकाराने सांगू शकते किंवा नाही तर प्रेमाने सांगेन, नाही तर मग जबरदस्ती आणेन, काय ना काय करून मी तिला आणते. तिला आनंद झाला ना चेलनेला की आपल्याला काहीतरी एक ऑप्शन मिळालं म्हणून, त्यामुळं ती गेली. नाही, पहिल्यांदा दासींना सांगितलं की तुम्हाला बोलवलंय. मग ती विचारती मावशी कशासाठी, तर सांगितलं समोशरणामध्ये जायचं चला. ती म्हणती मला नाही यायचं, काय त्या नागव्याचं दर्शन करायचं, तो माझ्या अंगा खांद्यावर खेळलेला आहे, मी काय त्याला बघणार आहे, मला नाही यायचं. असं म्हटल्यावर मग तिने आज्ञा आहे म्हणून सांगितलं दुसऱ्यांकडनं निरोप, तरी पण तिची तयारी नाही म्हटल्यावर छल करून तिला आणलं, रथात घालून सांगितलं आपल्याला कुठंतरी यात्रेला जायचं किंवा काय कुठं जायचं दूर असं, आणि रथात घालून आणलं. तर त्या रथाचं रथ येऊन त्या समोशरणापाशी थांबला. त्यावेळेस तिला शंका आली मावशीला आणि तिने विचारलं की मला इथं कुठं आणलं नक्की सांगा. मग त्यावेळेस तिला दिसलं समोशरण, तर तिला कळालं की आपल्याला हे जबरदस्ती समोशरणात नेत आहेत म्हटल्यावर तिने काय केलं, आपले डोळे फोडून घेतले, पण मी त्याचं दर्शन करणार नाही. किती भयंकर हृदय म्हणायचं. म्हणजे काय आता ते त्या जीवाची तशी योग्यता म्हणा. तर
पहिलं कारण म्हणजे ती नाही आणू शकली आणि मग हे कळाल्यावर ती भगवंतांकडे जाते आणि सांगती की मी प्रयत्न केला पण तिला नाही आणू शकले. मग भगवान म्हणले ठीक आहे, दुसरं काम करून ये. दुसरं सांग. ते एक जणाला म्हैस मारत असतो, 100 म्हैस. हा 500 कमी करायला. काय ते तर तो एक खाटीकखाना चालवणारा, कत्तलखाना चालवणारा असतो. तर तो रोज 500 म्हशींची हिंसा करायचा. मग भगवंतांनी सांगितलं महावीर स्वामींनी की जा आणि त्याचं एका दिवसाचं पाप थांबव. त्यांनी एका दिवसामध्ये जेवढं पाप करतो ते त्याच्याकडनं घडू नये असं काहीतरी तू कर, तर तुला तुझं जीवनदान देतो तुझ्या नवऱ्याचं. मग ठीक आहे म्हणली. ती गेली आणि तिथं जाऊन तिने पुन्हा पुरुषार्थ केला. त्या माणसाला समजवण्याचा प्रयत्न केला की असं करू नकोस एक दिवस. पण तो मानत नाही म्हटल्यावर ऐलान केला की आज एक दिवस कत्तलखाने चालवायचे नाहीत. पण तरी समजलं की तो इल्लीगल सगळं करतो. म्हणजे तुमचं जरी काय सांगितलं असेल नसेल तरी राजाज्ञा तो काय मानत नाही. म्हटल्यावर तिला आयडिया काय आली, तिने त्याला घेऊन आली आणि जेलमध्ये डांबलं. म्हणली आता कसं करणार हा हिंसा, करणारच नाही, काय चान्सच नाही. आता तो इथं आहे म्हटल्यावर तिला इतका आनंद झाला राणीला की आपल्या नवऱ्याला जीवनदान मिळणार आता. पण या पठ्ठ्यानी काय केलं, त्या जेलमध्ये बसून मातीच्या 500 म्हशी बनवल्या आणि त्यांचा घात केला. काय झालं, पुन्हा भाव हिंसा ती हिंसाच. त्यामुळं तिथं ती पण रोखू शकली नाही. तिसरी घटना आठवती का संगीता काकी? आठवत नाही. तिसरी घटना सांगितली की पैसे दान करायला सांगतात. हा बरोबर, आहेत कोण कोण महावीरांची शिष्य. तर एक दासी असते त्यांच्या राज्यामध्ये. तर महावीर स्वामींनी सांगितलं, म्हणले ती दासी कधीच दान करत नाही, तिच्याकडनं एकदा दान करून आण, तुला तुझं काम झालेलं मिळेल. मग ठीक आहे म्हणली. गेली राणी आणि सांगितलं की तुझ्याजवळ काय आहे ते दान दे मला. ती म्हणती मीच भिकारी, मी तुम्हाला काय देणार, तुम्ही राणी आहे, मी काय देऊ शकत नाही म्हणली. मग ती म्हणली नाही तुझं काय पाहिजे म्हणून नाही, पण 1 रुपये तरी दान कर. ती म्हणली मला दानाचं काय महत्त्व नाही, मी दान करणार नाही. मग शेवटी हिने काय केलं, ठीक आहे तुझे पैसे तुला द्यायचं नसेल तर, म्हणून हिने स्वतःचे पैसे तिच्या हातावर ठेवले आणि म्हणली हे दे. तर ही तिच्या पुढं 4 पावलं दासी, तिने काय केलं, हे राणीचं धन राणीला दान. काय झालं, राणीचंच राणीला दिलं असं झालं. त्यामुळे तिचं दान कुठं झालं. आणि मग हे सगळे कृत्य झालेले दिसल्यावर अशी पर्याय कधीही बदलत नाही. जे जेव्हा जसं उत्पन्न होणार आहे तसंच होणार आहे हे तिला पटलं आणि समोशरणात जाऊन तिने क्षमा मागितली. म्हणजे पुन्हा मग सम्यक्त्वासाठी पुरुषार्थ, त्याच्यासाठी पुन्हा त्यांच्यामध्ये तत्वचर्चा हे सगळं पुढं सांगितलं. म्हणजे बदलणार नाहीये. एकदा तुम्ही आयु बांधली, काय नरकाला जाणार असाल तर जर आयु बांधली तर ती आयु बदलत नाही. गती बांधली तर बदलते पण आयु बदलत नाही. म्हणून आयु बंद कधी होणार माहीत नाही, तर प्रतिसमयाला सावध राहा. बोला. प्रथमाची गोष्ट म्हणून ठीक आहे, पण हे खरंच म्हणजे समोरच्याला असं घडू शकतं, म्हणजे महावीर म्हणजे भगवान असं सांगू शकतात. ते कसं आता गणधरांना इंटरमिजिएट आहेत ना, म्हणजे आता डायरेक्ट तर नाही सांगितलं. आता हिच्या शंकेचं समाधान तिथं दिव्यध्वनीतून मिळालं म्हणा, किंवा तसं पूर्ण ते पहिल्यांदा सांगितलं गेलं, म्हणजे अशा घटना घडणार आहेत हे सांगितलं दिव्यध्वनीमध्ये. पण ही त्याच्या विरुद्ध पुरुषार्थ करायला गेली, त्यामुळं तिथं ते घडलं नाही हे सांगितलं. म्हणजे नरकगतीचा उत्पाद होणार होता तर ती बदलू शकली नाही. मनुष्यगतीचा वेळ होऊन नरकाची पर्याय उत्पन्न होणार होती, ती त्या काळात सत होती, ती तशीच उत्पन्न झाली. फक्त झालं काय, ज्या पण गतीला जाणार असाल तीच गती मिळणार, तीच आयु मिळणार, फक्त कमी जास्त होऊ शकते एवढंच. त्यापेक्षा जास्त काय आपण त्यात बदल करू शकत नाही. म्हणून आता काय करायचं, मला देव पर्यायच उत्पन्न होऊ दे. कुठली पाहिजे, वरून देव तथाच तू म्हणतील तुम्हाला. सम्यक दर्शन प्राप्त होऊ दे, त्याच्यात देव काय करायचे, तथाच तू म्हणत.
हा? दीदी ह्याच्यामध्ये असं पण एक घेऊ शकतो ना, हरिवंश पुराण मध्ये जसं आलंय ना की त्याच्यामध्ये द्वारका नगरी कधी जळेल असं विचारलं होतं आणि मग त्यांनी म्हणजे तसं झालं ना, सगळ्यांनी म्हणजे आणि जरद कुमारकडनं वध आहे म्हणून सांगितलं गेलं. बरोबर. तर त्यांनी म्हणजे त्याच्या अगेन्स्टच पुरुषार्थ केलं ना की भगवंतांची वाणीला म्हणजे एक टाईपचं होऊ नये, ह्या टाईपने दारू आपण दुसरीकडे टाकून देऊया, बरोबर आहे की. शस्त्र जे त्यांनी मरणार आहेत त्याचा बोथट करून पाण्यात टाकून दिलं वगैरे. म्हणजे विरुद्ध जाण्याचाच प्रयत्न केला, पण जशी पर्याय उत्पन्न होणार होती तशीच झाली. म्हणून आपण तुम्हाला कधी मिळाली ना दिव्यध्वनी ऐकायला तर गपचूप ऐकून घ्या, काय त्याच्या मागं पुढं विरुद्ध पुरुषार्थ करायला जाऊ नका. फक्त आत्ता पुरुषार्थ असा करा की कधी कुठली आपल्याला अशी दुर्गतीची पर्याय न बांधली जाओ, आपल्याला तसे दुर्भाव न होत. मग आता आम्ही तेच जयश्रीमानकडे चर्चा करत होतो सकाळी की ते म्हणाले, माताजींनी उपदेश दिलाय की आता काय म्हणले, साधनेमध्ये दृढ राहावा, साधनेचाच उद्देश ठेवा, दुसरं काय विकल्प नको. इथं घाण आहे, तिथं स्वच्छ आहे, हे असं पाहिजे तसं पाहिजे, काय गरज नाही आपल्याला ते विचार करायची, आता त्यामध्ये अडकू नका तुम्ही, असं माताजींनी सांगितलं. म्हटलं चांगलं आहे संबोधन, असं आता स्थिर करा स्वतःला, स्वतःमध्ये आपल्याला केंद्रित करायचं, विषय सीमित करायचे, तर थोडासा हा पुरुषार्थ करा असं सांगितलं माताजींनी. तर ते म्हणाले की उदय असतात पूर्वीचे, त्यामुळं कधी कषाय होतात, रागद्वेष होतात, मग काय करायचं, मग बदलायला जातोय का आपण, तशी पर्याय न येऊ दे. म्हटले की कधी कषाय झाले तर बोलायला जात नाही, म्हटल्या मी मौन घेते. पण मौन कसं घ्यायचं, कषाय होतात का तुम्हाला, का निष्कषाय असतात, तुम्ही कसे असता म्हटलं, निष्कषाय असता का कषाय करता. कोणी आपल्या विरुद्ध वागलं तर क्रोध होतो का, तर तिथं काय करायचं, तो क्रोधाचा उदय येणार आहे, पण तिथं मौन घेऊन बसला, समजा जाऊ देत मला त्याच्याशी नाही बोलायचं, तर काय झालं, वैरपूर्वक मौन झालं, ते साम्यपूर्वक मौन नाही झालं. म्हणून म्हटलं की असं चाललं होतं आमचा विषय की आपल्याला त्या उदयांना बदलता येणार नाही, पण त्या उदयामध्ये पुरुषार्थ आपण करू शकतो, एवढंच करता येणार आहे. त्या उदयानुसार मला परिणमन करायचं नाही आहे, मला त्या रागाचा क्रोधाचा उत्पाद न हो, त्या उदय येऊन तर निघून जाणार आहे, पण मी तिथं त्या समयामध्ये माझ्यामध्ये सावध असेल तर मला ते कशाय पुन्हा पुन्हा त्रास देणार नाही. म्हणून असं जरासं आमचं खंडन मंडन झालं. सकाळी सांगितलं होतं. होय का, बर. तर आता याच्या पुढं मी काय केलंय, म्हणजे उत्पाद वेद तेव्हा कशाय उत्पन्न झालं तर तेव्हा शांतच म्हणजे पुरुषार्थ करायचं असं त्याच्या अगेन्स्ट, म्हणजे परिणाम नाही बिघडणे का भय रखना, परिणाम संभाळणे का उद्यम करणं, जसं सांगितलं तसंच न करायला लागेल. बरोबर आहे की. म्हणूनच आपण करतोय काय, उदय आला की तिथं लगेच कशाही होतोय, मग नाही लक्षात राहत ना, तत्व सगळं माहिती असतं, पण प्रॅक्टिकल जेव्हा प्रसंग असतो ना त्यावेळेस तिथं परीक्षा असते आणि तिथं विसरलेलं नाही, विसरलं पण म्हणू नका, माहिती असतं, पण काय होतं माहिती का, पहिल्यांदा क्रोध करतो नंतर लक्षात येतं. मग काय झालं, कर्म काय नष्ट झाले का तुमचे, पुन्हा नवीन बांधलेच की तुम्ही, परत लक्षात आलं ठीक आहे, पण तरी सुद्धा काय होईल, जास्तीत जास्त नाही बाबा हे करायला नको होतं असं म्हटलं तर थोडं कमी, पण ते कधी होईल, पश्चाताप म्हणतो ना, ते कधी होईल जेव्हा अजून प्राथमिक दशा आहे ना, तेव्हा. आता तुमची प्राथमिक दशा नाही आहे हे सांगायचं आहे. आता झाला ना, ज्ञानी झालाय, इतकं आता काय म्हणायचं, मोक्ष जवळ आलाय, तर अजून पश्चातापच करत बसल्यावर कसं व्हायचं, पूर्वी करा पुरुषार्थ जो व्हायला पाहिजे ना. आता क्रोध झाल्यानंतर नको पश्चाताप, तर क्रोध होण्यापूर्वी मला सावधानता यायला पाहिजे, असं मला व्हायला नकोय, किंवा समोरचं परिणमन दिसतंय एखाद्याचं की तो कशाही होतोय, त्याला तशा पर्याय उत्पन्न होत आहेत, तर त्याच्यावरून बोध स्वतःसाठी घ्या की अशी पर्याय मला उत्पन्न न हो, ह्याच्यासाठी मी सावध राहायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्याचा उत्पाद वेळ बघून सुद्धा स्वतः पूर्वी सावध व्हायला पाहिजे. पुन्हा उत्पन्न झाल्यावर पुन्हा ते भोगत बसल्यावर तेच झालं ना. म्हणून आता पश्चाताप करायचा नाही. काय करायचं, पूर्वी ताप करायचा का, पूर्वी ताप नाही करायचा. म्हणजे
प्रतिक्रमण करा. आधी सावध राहा. म्हणजे प्रत्येक समयात प्रत्येक कधीही पर्याय कुठलीही उत्पन्न होणार आहे. त्यामुळं त्या पर्याय बदलू शकणार नाही आहे, पण त्याच्यामध्ये पुरुषार्थ आपण स्वतःसाठी स्थिर राहण्यासाठी करू शकतो स्वभावामध्ये. तेवढं करा. तर हे घेतलं होतं बहुतेक मी की उत्पाद वे ध्रुव युक्त सत आहे हे समजून मला काय फायदा. तर थोडंसं मी चिंतन केलं होतं ते वाचते. उत्पाद वे ध्रुव माझं माझ्यामध्ये आहे. सगळ्या पर्याय माझ्यामध्ये होणार आहेत आणि त्या सगळ्या पर्यायांनी युक्त असा सत मी पिंड स्वरूप आहे. हे समजल्यावर परद्रव्याशी मला कोणतेही प्रयोजन राहिले नाही. का? काय त्याच्यामध्ये उत्पाद बरोबर. लिहिताय का? काय सांगायला लागले की मला परद्रव्याशी काहीही प्रयोजन राहिलं नाही. उत्पाद वे समजलं तर माझी पर्याय माझ्यातच उत्पन्न होणार आहे, माझ्याद्वारेच. परद्रव्य तर मला उत्पन्न करणारं नाही. म्हणून सांगितलं परद्रव्याशी मला प्रयोजन नाही. दुसरं सांगितलं परद्रव्य माझ्यासाठी इष्ट अनिष्ट आहे, ते माझं लाभ हानी करणार आहे, ही मान्यता संपली. कारण माझी जी काय हानी होईल लाभ होईल त्याच्यामध्ये कोण कारण आहे? माझी पर्याय माझ्याच अधीन आहे. त्यामुळं बाहेर परद्रव्य माझा करता आहे ही मान्यता संपली. तिसरं सांगितलं सुखाच्या उत्पादासाठी पराकडे पाहण्याची गरज नाही. माझी सुख पर्याय सत आहे, योग्य वेळी प्रगटणारच हे समजले. काय म्हणले सोनल? तीन सांगितले मी. माझी सुखाची पर्याय माझ्यातूनच उत्पन्न होणार आहे आणि ती योग्य वेळी उत्पन्न होईल. आणि परद्रव्या लिहा की, म्हणूनच सांगाले लिहा की जरासं. मी चिंतन केलंय, तुम्ही करा ना, तर तेवढं तर लिहा की. चालतंय सोनी? परद्रव्याशी माझं प्रयोजन नाही. दुसरं सांगितलं पर माझा करता नाही. तिसरं सांगितलं माझी सुखाची पर्याय माझ्यामध्ये सत आहे, ती योग्य वेळी उत्पन्न होणारच आहे हे समजलं. चौथं पराला दोष देण्याची प्रवृत्ती थांबली. कारण मला जो त्रास होत आहे त्याचा करता किंवा त्याचा दोष, त्याच्यामध्ये पराचा दोष नाही. तुम्हाला जे काय त्रास होतोय कोणामुळे होतोय? कोणामुळे होतोय? बाकीचे सगळे वाईट वागतात म्हणून? मग होय ना? असं माझ्यासमोर म्हणता बाहेर गेल्यावर. कसं सगळीकडे ही मान्यता असावी आपली. म्हणायचं नाहीये, वचन नकोत आपल्याला. तशी मान्यता पाहिजे की पराचा दोष नाही. पराला निर्दोष पाहण्याची बुद्धी सुचते जेव्हा आपल्याला ही वस्तुव्यवस्था समजते. ती दुःख पर्याय ही स्वयमेव सत आहे. जसं सुख पर्याय सत आहे तसंच दुःख पर्याय सुद्धा सत आहे. मोक्ष पर्यायाच्या उत्पादाची संसार भ्रमणाच्या व्ययाची आकुलता नष्ट झाली जेव्हा समजलं उत्पाद वे ध्रुव हे सत आहे. जेव्हा जे होणार आहे तेव्हा होणार आहे हे समजल्यावर मला मोक्षाला कधी जाणार वाटतंय का? मोक्षाला कधी जाणार असं विचार करत बसल्यावर मोक्ष मिळणार का? म्हणून ती आकुलता पण नष्ट झाली. ज्ञानीला कुठं जायचं नाहीये. ज्ञानी काय करतोय? बस मी तर मोक्ष स्वरूप आहे ह्याचा अनुभव करतोय. त्यामुळं पर्यायातील आकुलता नष्ट झाली. कारण केवळ ज्ञान पर्याय असो किंवा सिद्ध पर्याय असो ती सुद्धा स्वयमेव सत आहे. संसार भावना सांगितलं, कसं सांगितलं? असं सांगितलं ना, संसार कसा आहे दुःखमय आहे. तेच झालं नाही. मोक्षाचा उत्पाद कधी होईल? तिथं पुरुषार्थ करायला सांगितलंय. संसारातून संसार भावनेमध्ये संसार हा नश्वर आहे, अनित्य आहे हे सगळं समजून घ्या आणि त्याच्यापासून सुटण्याची भावना करा किंवा एक पुढं जाण्याचा पुरुषार्थ करा. निसंसार स्वरूप आहे ह्याचं जाणीव करा. हे तिथं सांगितलं पुरुषार्थ करायला. इथं आपल्याला वस्तुव्यवस्था सांगतायत. काय? प्रत्येक पर्याय सत आहे तर त्याच्यामध्ये तुमचं काहीही चालत नाही. त्यामुळं आकुलता करणं उपयोगाचं नाही. संसार भावनेत सुद्धा आकुलता करायला नाही सांगितलंय.
आकुलता संसारात राहणार त्याची भावना करणार तर आकुलता आहे, म्हणून निराकुल निसंसार स्वभावाला जाणं हाच तिथं पण सांगितलं. बरोबर. पुढं सांगितलं माझे परिणाम माझ्यामध्ये माझ्यापासूनच उत्पन्न होतात, त्यामुळे ध्रुवाला लक्ष केले, परिणामी द्रव्याच्या सन्मुख झालो तर पर्यायाची अस्थिरता बाधा नष्ट होईल. ध्रुव सन्मुख होताच सम्यक पर्यायाचा उत्पाद होतो. काय सांगायला लागले? काय सांगितलं? माझी प्रेरणा माझ्यापासूनच उत्पन्न होतात. पर्यायाची अस्थिरता राहणार नाही म्हणजे काय म्हणायचंय की जी पर्याय उत्पन्न होणार आहे त्याच्यामध्ये परिणामामध्ये अस्थिरता येणार नाही. जेव्हा हे समजलं की पर्यायाचं स्वरूप सत आहे, जे काय परिणामन जेव्हा होणार तेव्हा होणार आहे. काय म्हणताय? तुमचा आवाज म्यूट आहे. म्यूट आहे असं कसं काय झालं? ज्याप्रमाणे परवस्तू ज्ञेय आहे त्याप्रमाणे माझ्यामधील रागाचा उत्पाद किंवा शांतीचा उत्पाद, शांतीचा वे हे देखील ज्ञेयच आहेत. त्यांना ज्ञेय पाहिले तर ज्ञान विचलित होणार नाही. काय कळलं? शांतीचा वे अशांतीचा उत्पाद किंवा उलट घ्या, अशांतीचा वे आणि शांतीचा उत्पाद ह्या सुद्धा पर्याय माझ्यासाठी ज्ञेय मात्र आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा मला पुरुषार्थ करायचा नाही की ही नष्ट हो किंवा ही उत्पन्न हो. ते ज्ञानाचा ज्ञेय आहे आणि ज्ञेयामध्ये आपण फेरफार करू शकत नाही. ज्ञान विचलित होणार नाही जेव्हा त्याला ज्ञेय म्हणून पाहणार तेव्हा. पुढं सांगितलं प्रदेशांचा उत्पाद वे असो किंवा परिणामांचा उत्पाद वे असो त्यामध्ये माझी चेतना सर्वत्र अनुस्यूत आहे. सर्व परिणामांमध्ये पर्यायांमध्ये उत्पाद असो किंवा वे असो माझी चेतना नित्य आहे, जाननहार रूप आहे हे समजलं. एखादी अनपेक्षित पर्याय उत्पन्न झाली तरी त्यामध्ये आश्चर्य वाटणार नाही. काय कळलं? का? कुठली तरी अनपेक्षित तेच होत. म्हणजे सत आहे समजलं ना, त्यामुळं आश्चर्याचा पण नाश होणार, भयाचा नाश होणार, पुढं शंका नष्ट होणार. हे सगळं त्याच्यामध्ये येणार जेव्हा समजलं पर्याय सत आहे. काय म्हणले सोनल? आत्ता झोपती का नंतर असं दिसायला लागलं? आश्चर्य आणि भयाचा नाश होतो जर पर्याय सत आहे स्वीकारलं तर. बरोबर. कारण पर्यायाचा स्वभाव समजला आहे, ती क्रमनियत आहे, अनहोनी होतच नसते. जे काय होणार ते सगळं निश्चित आहे. कर्म मला फिरवणारे दुःख देणारे ही मान्यता नष्ट झाली, कारण कर्माचे कार्य कर्मामध्ये आहे, माझे कार्य माझ्यामध्ये आहे हे समजले. म्हणून सांगतायत की उत्पादवे हा माझा स्वभाव, द्रव्यामध्ये उत्पादवे नाही, द्रव्य तर ध्रुवरूप आहे आणि पर्यायामध्ये जो काही उत्पादव्यय होतो तो पण सत आहे, त्याच्यामध्ये मी फेरफार करू शकत नाही. उत्पादव्यय आधी तर शाश्वत चालू आहेत, त्यामध्ये धर्मदृष्टीने काय फायदा असा प्रश्न विचारलाय. काय उत्पादव्यय तर होणारच आहेत, शाश्वत आहेत, तर धर्मदृष्टीने त्यामध्ये काय फायदा? उत्पाद होणे, व्यय होणे, ध्रुव राहणे हा वस्तूचा स्वभाव आहे, त्यामुळे हर्ष शोक करण्याची आवश्यकता नाही. उत्पादव्यय तर होत राहणार, पण त्यामध्ये ध्रुवाचे अवलंबन घेतले तर निर्मल पर्यायाचा उत्पाद होणारच. शिवाय वस्तुव्यवस्था समजल्याने भ्रमबुद्धी नष्ट होते. जे काय आपल्याला पर्यायाविषयी भ्रम आहे तर त्याचा पण नाश होतो. जसे
सोने नसलेल तरी चालेल, पण नकली सोन्याला सोने मानून भ्रम ठेवेल, त्यात अनुरक्त होईल, तर त्याला धोका व धक्का मिळणारच. काय कळलं? हां, सोनेवाले काय सांगाले? सोनं नसलं तरी चालेल, पण एखाद्याला हातात दागिना दिलाय आणि म्हणतायत की हे सोन्याचं आहे, आणि जेव्हा त्याला समजणार की हे सोनं नाहीये, नकली आहे, तर ज्याच्याजवळ सोनं नाहीये तो सुखी आहे का नकली सोनं घेऊन राहणारा तो सुखी आहे, दुःखी आहे? हां, म्हणजे नसलेला निराकुल जगेल उलट, पण जो नकलीला असली मानून राहतोय आणि त्याला जेव्हा वस्तू समजली त्यावेळेस तिथं धोका पण बसणार आणि धक्का पण बसणार. म्हणून आत्मस्वरूपाविषयी भ्रम नष्ट करण्यासाठी हे स्वरूप वर्णन करून सांगितले. म्हणून या सगळ्या भ्रमाचा नाश हो ह्याच्यासाठी सुद्धा वस्तुव्यवस्था समजून घेणं आवश्यक आहे. अजून एक फायदा सांगितला त्यांनी, काय? जेव्हा हे तत्व समजतं की उत्पादवे हे त्या त्या पर्यायामध्ये निश्चित आहे, सत आहे, तर काय फायदा? द्रव्यगुण पर्याय हा भेद म्हणजे व्यवहार आहे. तसंच उत्पादवे ध्रुव हे सुद्धा व्यवहार आहे. शुभ भाव हा व्यवहार धर्म आहे. जेव्हा ही वस्तू समजून घेतोय आपण, तत्व जाणून घेतोय, त्यावेळेस व्यवहार धर्म पालन करतोय. मग व्यवहार धर्म तुमच्या जीवनात काय करतो? व्यवहार धर्म का करायचा? मस्त हेतू दिला त्यासाठी. सांगितलं की व्यवहार धर्म पण आवश्यक आहे, नाही असं नाही. का? कारण आत्मानुभवाची पात्रता बनवतो तो व्यवहार धर्म असतो. मामा काय म्हणले? व्यवहार का करावा? धर्म म्हणून तुम्ही जे काय करता ना, देवपूजा करता, दर्शन करता, स्वाध्याय जाप करता, हा सगळा व्यवहार धर्म आहे. का करायचा? तर सांगतायत की आत्मानुभवाची पात्रता बनवतो व टिकवतो, म्हणून व्यवहार धर्म सुद्धा आवश्यक आहे. व्यवहार धर्म सर्वथा निषिद्ध नाही आहे, हेय नाही आहे. जोपर्यंत निश्चयापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तोच आपल्यासाठी आश्रयरूप आहे. म्हणून सांगितलं की सगळी वस्तूची व्यवस्था समजून घ्या. अशुभापासून म्हटलं ना, अशुभ विषय कशाय वंचनार्थम, जे काय तुम्ही करताय शुभ भाव ते, पण फक्त बुद्धीमध्ये हे आहे याचा विकल्प असावा, ह्याचा निर्णय असावा. जे काय करतोय ते हे आहे वाटते का? असं देवदर्शन करता ते हे आहे असं वाटतं का? पूजा करता तुम्ही येऊन हे आहे, हे सोडण्यायोग्य आहे असं वाटतं का? का नाही? मग का सोडत नाही? मग का सोडत नाही? जर हे आहे समजते तर का नाही सोडत? कारण अजून आपण आत्म्यामध्ये स्थिर नाही झालो. जेव्हा सिद्ध पर्याय प्रगटणार ना, तेव्हा हे सगळं नष्ट होणार. तोपर्यंत सांगितलं अशुभामध्ये न जाण्यासाठी म्हणून याचा अवलंबन घेणार. म्हणून व्यवहार धर्म सुद्धा तेवढाच उपादेय आहे, जोपर्यंत निश्चयाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत. म्हणून सगळा व्यवहार धर्म करा, पण त्याच्यामध्ये निश्चयाला विसरू नका. मी कोण आहे ते सगळं करत असताना अकर्ता आहे, ते करणं माझा स्वभाव नाही आहे, मी तर जाणणारा आहे. त्यामुळं हे जाणलं असताना आपल्याला अतिंद्रिय सुखाची पर्याय सहज उत्पाद होणार आणि आपल्या मिथ्यात्वाचा नाश होणार. म्हणून ही सगळी व्यवस्था समजून घेणं आवश्यक आहे. जाणा स्वतःच्या स्थिर स्वभावाला जाणा. हा मी नित्य आहे, ध्रुव आहे, उत्पाद व्ययरहित आहे. पर्याय म्हणजे माझा स्वभाव नाहीच. पर्यायामध्ये आकुलता करणे हा माझा स्वभाव नाहीच.
पर्याय सत आहे त्याप्रमाणे हा मी आत्मा देखील त्रिकाली सतच आहे. निर्दोष स्वरूपोऽहम् चैतन्य स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो